कायदा फक्त काँग्रेससाठीच आहे का? आणि आंदोलन आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, तो आम्हाला करायचा आहे. आम्ही शांतता प्रियाने आंदोलन करतोय. आमचा जो पुणेकरांना मेसेज द्यायचा तो जात नाही, म्हणून इथं आम्ही उभं राहणार, शांततेपूर्व आम्ही मेसेज देणार. पार्शियलिटी करतात पोलीस असं तुम्हाला वाटतंय का? 100% परवानगी दिली नव्हती पाहिजे त्यांनी. मग आता तुम्ही रस्त्यावरती उतरलेले आहेत, काय करणार आहे पुढे? सांगून कसं करता आता? म्हणजे नेमकं हे पण तुम्हाला सांगून थोडी केलं. पुढच्या पावलाची वाट पहा. मी माझ्या हातातला बॅनर वाचा. पुणेकरे चांगल्या चांगल्यांचा उतरवलाय. बरं, जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी अरविंद शिंदे आहेत, त्यांनी अरविंद शिंदे यांनी रस्त्यावर म्हणजे बॅरिकेडिंगच्या बाहेर येऊन आंदोलन सुरू केलेलं आहे. पुढेही हे आंदोलन असंच सुरू ठेवणार आहे. आता हा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू झालेला आहे, परंतु आता अरविंद शिंदे त्यामुळे पुण्यात अमित शहांविरोधात काँग्रेसनं हे आंदोलन पुकारलंय. हे आंदोलनही आम्ही सांगून केलं नव्हतं, यापुढेही आमची भूमिका काय असेल ते वेळ आल्यावरच कळेल, असा थेट इशारा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून दिला जातोय. जेवढे कार्यकर्ते होते आता त्यांना तिथनं डिटेन केलेलं आहे. तशी आम्हाला मेसेज नाहीये. अजूनही कार्यकर्ते तिथं आंदोलन करतात. अजूनही कार्यकर्त्यांच्या हातामध्ये काट्यान धोंड्या आहेत. गेल्या आता कोण आहे का? वेळेला 4 कार्यकर्त्यांची आमची डोकी फुटलेली होती. आता ह्या वेळेला जर काँग्रेसची एक काच जरी फुटली तर आमचं आंदोलन उग्र होणार. उग्र होणार नेमकं काय होणार आहे? बघा ना, लोकशाही मार्गाने उग्र आंदोलन होणार. पोस्टर घेतलं आता काही कार्यकर्ते आता बाहेर आलेले आहेत. म्हणूनच सांगतो, पुणेकरांनी चांगल्या चांगल्यांची उतरवलेली आहे, ही पण उतरू. जर पाहायला गेलं तर अरविंद शिंदे यांनी हे आंदोलन आता त्यामुळे तर काँग्रेसकडून हा थेट इशारा देण्यात आलेला आहे, जर आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला तर आणखी मोठ्या प्रमाणात हे आंदोलन केलं जाईल, उग्र आंदोलन केलं जाईल, असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस भवनावर भाजप कार्यकर्त्यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे. बाहेर येऊन अरविंद शिंदे हे आंदोलन करत आहेत. पोस्टर घेतलेले आहे. हे पुणे आहे, इथे भल्या भल्यांचा माज उतरवला जाईल अशा प्रकारचे पोस्टर या ठिकाणी अरविंद शिंदे यांनी झळकवलेले आहेत. आणि अशा प्रकारचं आंदोलन, आता आक्रमक आंदोलन अरविंद शिंदे यांनी पवित्र घेतलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. भाजप कार्यकर्ते हे जेव्हा काँग्रेस हाऊसच्या दालनापर्यंत पोहोचले, तिथे घोषणाबाजी द्यायला लागले. त्याचाच निषेधार्थ किंवा त्याचीच आक्रमकता हे आता याच ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र आता पुढे काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह मी आदित्य पवार, जय महाराष्ट्र, पुणे. त्यामुळे एकंदरीतच सध्या 2-3 आंदोलनं